आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या मोठ्या 25 बातम्या। बिंदेंची गद्दार टोळी निवडणुकीला घाबरली। सिनेट निवडणुकीच्या स्थगितीवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर खोचक टीका। पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला। एकदा नव्हे तर दोनदा मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित। कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचं राहत नाही, सूर्योदय होणारच, शरद पवार गटाची सत्ताधाऱ्यांवर टीका। काँग्रेस देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष, खोटं, धोका आणि बेईमानी म्हणजे काँग्रेस, मोदींचा निशाणा। तर गांधी घराणं देशातील सर्वात भ्रष्ट घराणं, पंतप्रधान मोदींचा घणाघात। वर्ध्यातून गांधींनी ग्रामीण उद्योगांना चालना दिली होती। मधल्या काळातील सरकारांनी विश्वकर्मा कामगारांकडे दुर्लक्ष केलं, मोदींचा काँग्रेसवर आरोप। वर्ध्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेचा कार्यक्रम, लाभार्थ्यांना किटचं वाटप, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील उपस्थिती। नरेंद्र मोदींचा वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीचा दौरा पुढे ढकलला। 26 सप्टेंबर ऐवजी 5 ऑक्टोबरला मोदींचा पोहरादेवीचा दौरा। पंतप्रधान विरासत ए बंजारा वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण करणार। अमित शहा 24 सप्टेंबरला संभाजीनगर दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये झालेल्या व्हाईट वॉश नंतर शहा पहिल्यांदाच संभाजीनगर दौऱ्यावर। मराठवाड्यातील जागांसंदर्भात रणनीती ठरवणार। अनिल देशमुखांच्या गाडीमध्ये दिवंगत बाळू धानोरकरांचे बंधू अनिल धानोरकर चंद्रपूरच्या वरोरा मतदारसंघातून इच्छुक। माध्यमांचा कॅमेरा दिसताच अनिल धानोरकरांनी चेहरा लपवला। संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार। दोघांविरोधात गुन्हा दाखल करा, वर्षा गायकवाड यांनी आयुक्तांना निवेदन दिलं। राजेंद्र राऊतांच्या आंदोलनाकडे सत्ताधारी आणि विरोधकांचं देखील दुर्लक्ष। राजेंद्र राऊतांचं शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन घेण्याची राजेंद्र राऊत यांची मागणी। पुण्यामध्ये नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमाबाहेर मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मराठा आंदोलकांच्या घोषणा। गडकरींना भेटू द्या, आंदोलकांची मागणी। तर बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कार्यक्रमाला जाताना मराठा आंदोलकांनी चंद्रकांत पाटलांची गाडी अडवली। मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी। जळगावच्या भुसावळमध्ये 15 गावांच्या सरपंच आणि उपसरपंचांचं ठिय्या आंदोलन। दीपनगर विद्युत प्रकल्पाच्या गेटसमोर आंदोलन। एकनाथ खडसेंचा आंदोलनाला पाठिंबा।